हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आज तुमच्या सगळ्यांची लाडकी सोनू तुम्हाला दिसत नसेल, कारण ती गेले शाळेला. तुमच्या सगळ्यांचे कमेंट होते आणि तिला शाळेला पाठवत असं तर मी सोमवारपासून जाणार होते बोलले होते, कारण आता ती प्रॉपर ठीक झाली ना. आता आपल्याकडे गाडी असल्यामुळं कसं उन्हाचं वगैरे आजारी पडायचं काही टेन्शन नाही. तर आता ती ठीक झाली तर मी तिला सोडून आले आज सोमवारी. आणि काल अक्षय तृतीया होतं तर मी ब्लॉग वगैरे बनवला नाही आहे किंवा ब्लॉग अपलोड केला नाही आहे, त्यासाठी सॉरी तुम्ही वाट बघत असाल. पण नाही झालं, कारण थोडासा आराम केला, कारण आता नव्यानं सुरुवात करायची आहे तर थोडंसं आधी थांबलं पाहिजे. एक दिवस सगळ्या डोक्यात विचार घेतला पाहिजे कसं काय करायचं काय काय ते सगळं केलं. आणि आज ब्लॉग शूट करायला घेतलं तर मला पण चुकल्यासारखं वाटते, कारण घरी कोणी नाही, मी एकटीच आहे. कोणी म्हणजे कोणीच नाही आहे घरी. सोनं असल्यानंतर मला कधी एकटं वाटत नाही, पण आता वाटते. तर असं चला, मी 9 वाजता तिला सोडून आले आणि 11 वाजता तिला घ्यायला जायचं आहे. तर माझे आज कामं सगळी लवकर आवरलेत, म्हणजे 8:30 वाजता सगळं घरातलं विरातलं आवरून भांडी घासून झाली होती. नंतर सोनूला वगैरे आंघोळ घातली, 15 मिनटं तिचं आवरलं आणि गेले तिला सोडायला आणि तिला सोडून आले. आणि नंतर आता कपडे लावलेत मशीनला. कपडे धुवून झाले का माझं ऑलमोस्ट काम झालं. थोडा वेळ बसेल आणि तिला आणायला जाईल. तिला घेऊन आल्यानंतर 11 वाजता मी जेवण करेल. असं असणार आहे माझं रुटीन. तर असं चला, काय बोलू काय नाही काही समजेना. सोनं असते तर आता तिनं बग 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 करून तुम्हाला पकवलं असतं, पण आता ती नाही, त्यामुळं मी तुम्हाला पकवते. घरातलं तर आवरलं सगळं आज माझे काम इतके फास्ट झाले ते ना, काय सांगू तुम्हाला. मलाच कळलं नाही मी इतके लवकर उठून स्वयंपाक बनवला. तिला शाळेचं आवरलं, तिचं भांडी घासली, हे सगळं इतकं फास्ट झालं आहे ना की बसच. आणि थोडीशी भीती वाटत होती की तिला सोडायला जाताना, कारण आम्ही इकडून कॅनलवरून गेलेलो ना, तर रस्ता माहिती नव्हता. रस्ता शोधत गेले, एकदा रस्ता चुकलीसुद्धा, तरी पण रस्ता शोधला आणि सरळ गेली. यांना मी सकाळी म्हणत होते की मला एकदा रस्ता दाखवते, बोलले की सरळ जायला गेले तर रस्ता उकरला होता, तर तिथं रस्ताच बंद होता. दुसरा रोड शोधला आणि त्या रस्त्याने गेले होते मी. आणि सोनूचं सतत चाललं होतं श्री स्वामी समर्थ. तिला म्हणलं आता तू येताना तर आणलं, जाताना माझं कसं. आणि ती खरंच काळजी करते, कारण तिच्या स्वप्नात तिथं मम्मीचा ॲक्सिडेंट झाला, असं झालं तसं झालं. आता ती बिचारी काळजी करत बसेल पोचली का नाही मी घरी. तर असं चला, आता मी काय करते, कपडे धुत आहेत ना, तोपर्यंत काल धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि तुमच्या संग बोलतच करणार आहे. चला, तर आले आता मी सोनूला घ्यायला. थांब, गाडी एका स्टँडवर आहे, पडल. आधी आपलं पाणी प्यायचं का तुला? मी बॉटल आणली की. करमलं का शाळेत? मी दिसते का? करमलं का? बरं वाटलं? एकटीच होतीस नाही, सगळेच असले शाळेत गेले. आली बसा. पुढे बंद करू का? हां कर. तर शाळेतनं आलो, थोडा वेळ झोपलो नाही, शाळेतनं आलो, जेवण केलं, कपडे सुकायला टाकल्याची, तिला सोडून आल्यानंतर मशीन लावलेलं, पण टायमिंग भरपूर घेतलं होतं मशीननं.
त्यामुळे तिला आणायला जातानाच नेमकी ड्रायरला लागली होती कपडे. माघारी येऊन कपडे वगैरे सुकायला टाकले, जेवण वगैरे केलं, झोपलं होतं तुम्ही बघितलं. आणि ते चाललंय आता अभ्यास. चुकलंय ते. तर हिचं चाललंय आता अभ्यास करायचं, कारण तिचं पप्पा आलं ना का मग ती मोबाईल घेऊन बसते, मग अभ्यास राहून जातो. करतात. आणि एक डोकं चाललं ना की तिचं डॉक्युमेंट वगैरे त्या शाळेत आहेत ना, तर तिकडून फोन येतो ॲडमिशन स्टार्ट झाले, तुम्हाला तर माहितीच आहे. तर काय करू, काय डोकं चाललं ना, इथं घालं का तिकडे घालू. एक मन म्हणते इथं घाल, एक मन म्हणते तिकडे घाल. कारण इथं अजून आता पुढच्या महिन्यात कंटिन्यू पाऊस चालू होतो. मे जूनमध्ये भरपूर पाऊस असतो, तुम्हाला माहिती आहे. पाऊसच उघडत नाही, मग तेव्हा तिचं डबल 1 महिना गॅप पडणार शाळेला. कारण रस्ताच बंद होतं, ओढ्याला पाणी येतं, कॅनलवरनं चिखल होतं की गाड्या सटासट सटकतात, ते डबल 1 महिना गॅप होणार. जर ओढूसला घातलं तर ती कंटिन्यू शाळेत जाईल, कारण तिला रेनकोट वगैरे आहे. मला रेनकोट घेतलं का विषय संपला. भिजायचं वगैरे टेन्शन नाही आहे. हेच जर म्हणते तिकडेच घाल, कारण इकडं होतोच प्रॉब्लेम. ओढ्याला वगैरे पाणी येतं का नाही, तेव्हा रस्ता बंद होतो, मग आम्हाला फिरून जावं लागतं. म्हणजे फिरून जावं लागेल, म्हणजे तिकडचं पण रस्ता बंद होतो, कारण गाड्या इतकं चिखल होतो का नाही, गाड्या जाऊन मोठ्या गाड्या जहाज मोठ्या गाड्या जाऊन इतकं चिखल होतं का नाही, बारक्या गाड्यांना सटासट सटाकते ते. आणि त्यात आपण काही इतकं परफेक्ट ड्रायव्हर नाही झालेलं अजून, त्यामुळे असं वाटतं तिकडेच घालावं. आणि गावातल्या शाळेत असं काही राहिलंच नाही, इतकं लक्ष पण नाही देत, कारण येऊन जाऊन 4-5 टकोरी असते ती, त्यांना तर काय शिकवणार, म्हणजे बरोबरच नाही. म्हणून थोडं तुम्ही पण मला सांगा काय करू. ज्या शाळेत होते त्या शाळेत टाकायचं बदलून का दुसऱ्या टाकू, पण तिकडेच घालू हे मला सांगा, की इथे नको घालू तिकडे घाल. सांगा मला कमेंट करून. चाललाय अभ्यास करायचा. शाळेचं जायचं म्हणलं ना लय खुश असते. सोनूला लय शाळेची आवड आहे, पण काय करायचं, तर नशीबच तसं आहे की तिला शाळेत जायला भेटतच नाही. आता बघा, आज आम्ही कॅनलवरून गेलेलो. आज आम्ही ह्या रस्त्याने नव्हतो गेलो, कारण इकडून जाता येत नाही गाडीवरती, तर ह्या रस्त्याने गेलो होतो आम्ही. झबला त्या शाळेत होता, इतकी हुशार होती ना, काय सांगावं लागत नव्हतं. सगळं मनानं लिहायची, मनानं. मी कधीच तिचा अभ्यास घेतला नाही तिकडं, आणि इकडे घ्यावं लागतो. काय सांगते, तर आम्ही आज कॅनलला गेलेलो, कारण इकडून गाडी जात नाही, तुम्हाला माहिती आहे. तर आज कॅनलचं काम सुरू झालं आहे, तर उद्या कॅनल पण बंद असणार आहे. काय मात्र वाटतं आमच्या नशिबात शाळाच नाही लिहिलेली, असं झालंय. असं झालं परत तिला अभ्यास. मला काय कामं नाही आहे. मी म्हणलं होतं सोनूला सोडून आल्यानंतर ना मशीनला कपडे लावले, ते धुवून असतोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घालेन. तर कपड्यांच्या घड्या घालायच्या तशाच बेडवर पडल्या त्या अजून. तर काय झालं, फुलं आणली मोगऱ्याची, त्याचा गजरा करत बसली, तोपर्यंत टायमिंग झाला नाही. आधी भात शिजवला, मग गजरा वगैरे केला, तोपर्यंत 11 कधी वाजला कळलंच नाही. मग गेला आणायला. हो, मलाच आठवण. मी सोडून आल्यानंतर काय केलं, मशीनला कपडे लावले, भात घातला, गजरा केला, आणि आवरून डबल तिला आणायला गेलं. असंच काहीतरी झालं होतं, मलाच कळना. मी माघारी आल्यानंतर कपडे सुकायला टाकले, जेवलो आम्ही दोघी, झोपलो निवांत. कारण सकाळचं लवकर उठावं लागतं. रोज कसं आंघोळ मी करायची, नंतर घालायची, स्वयंपाक व्हायचं, भांडी व्हायची. आता तिचं पण आवरावं लागतं, त्यामुळे उठते लवकर. आजपासून रुटीन चेंज झालं आहे माझं. एखाद दिवस तर रुटीन पण शेअर करेन. एक बाईट घेऊया मॅडमची. शाळेत जाऊन कसं वाटलं? मस्त. वर बघून सांग. मस्त वाटलं. मस्त वाटलं. घरी करमतं का शाळेत करमतं? शाळेत करमतं. शाळेत जावं वाटतं का घरी राहावं वाटतं? शाळेत जावं वाटतं. अभ्यास करू वाटतं का घरातली कामं करू वाटते ती? अभ्यास करू वाटतं. कसं आहे? असंच चला. तुम्ही सगळे खूप जण सोनूवर प्रेम करता, तिच्याविषयी चांगला विचार करता, असं कर तिला तसं करणं, मला लय भारी वाटतं. आणि माझं बाळ पहिलीच जाणार आहे आता, तरी पण मी तिला आता लगेच पहिलीत घालणार आहे. अजून 1 वर्ष लहान गटात ठेवणार आहे,
पुढच्या वर्षी घालणार आहे, कारण थोडंसं अजून डोकं चालेल तिचं. आणि तिच्या शाळेतला ना भरपूर गॅप झाला आहे. कधीच ती 1 वर्ष पूर्ण शाळेत नाही गेली. 6 महिने गेली, 6 महिने घरी, 6 महिने गेले, 6 महिने घरी, अशी तिच्या शाळेची परवड होती. त्यामुळं अजून 1 वर्ष मी तिला कंटिन्यू शाळेत घालवणार आहे, चांगला बुद्धी चालून देणार आहे, चंचल करणार आहे, आणि मग पुढच्या वर्षी तिला पहिलीला घालणार आहे. ह्या वर्षी मी तिला पहिलीला घालणार नाही, असं माझं मत आहे. आता बघू माझा नवरा काय म्हणतोय, त्यांना काय करतं शाळेतलं. तरी पण विचारणार आहेत ना. माझं मत आहे की 1 वर्ष नाही घालत, कारण जेव्हापासून 3 वर्ष झाले तर सोनूला आणि सोनू अंगणवाडीत वगैरे जायला लागले तेव्हा पण तसंच आहे. 2 महिने गेली, 1 वर्ष नाही गेली, नंतर 3 महिने गेली, 1 वर्ष नाही गेली, आता 6 महिने गेले, 6 महिने नाही गेले, असं झालंय. ही काय ही छोटासा ड डब्बू. हां डबा म्हणलं तरी चालतं. ओके चला, थोड्या वेळाने भेटते. माझी बडबड लई झाली. मला पण तुम्ही पण मला हे सांगा की सगळं भाज्याचं नाव विचारली, परत मँगो सगळं म्हणली. हो ना, हा शाळेत हुशार आहे माझं बाळ. एवढंच की शाळेत द्राक्ष, जायला परत पपई, हा. परत पेरू, परत चिकू, परत पपई, हां परत टरबूज, हां. एवढं म्हणली. आणि मला सांगा बरं का तुम्ही की घालू का अजून 1 वर्ष लहान गटातच, आणि पुढच्या वेळेस मग पहिलीला घालते, सांगा मला. असं काय दिसणार आणि कवळा खाण्यात मजा नाही. अगं मग डबल चालत नव्हतं केलं. हो का, हा आता केलं. झालं. थांब मला उठू दे. आता बघा, आता मम्मी आंबा तोडा आली आणि काय बरं चटणी भात तेल खाणारय, आणि इथला माझा झोकाया. हां मी किती दिवस झाले, 2-3 दिवस झाला आंबा खाल्लेला नाही, म्हणजे भरपूर दिवस झाले. तर तुम्हाला करायला सांगितलं, आणि आता ना भाजी संपली, आता काही नाही आहे, कारण सकाळी टोमॅटो केलेलं हिला तिच्या पप्पाला डब्याला दिलं, आणि कालची आमटी होती ती मी खाल्ली होती, सोनून पण खाल्ली मग अशी. पण आताच आमच्यासाठी काही नाही आहे, त्यामुळे भात चटणी तेल आणि आंबा असं काय खाणार आहे. आणि हाच आंबा मला सगळ्यात जास्त आवडला, तर आता हाच मी तोडते. गाणी लागणार आहे, तर आता व्हिडिओ थांबवते. हाच घेऊ का? हा घे ना. कुठला आला? दुसरं नाही का म्हणते. मोठं का? मोठं होतात दीदीचं होतं मोठं. काय इकडे दाखवून आहे दुसरं अजून. इकडे दाखव ना, इथं बसलेलं असायचं ना तेव्हा भरपूर मोठं दिसतं, पण आता तोडा आली का नाही तर एक पण मोठा दिसत म्हणजे. तो मोठा होता की तेव्हा, आता ती छोटा झाला ना. बघितलं का छोटं होतंय ना. जाऊ दे, शेव आंबा आहे चांगला, पण खराबच आहे. चल हाच तोडू. हा हीच चांगलं आहे, मोठं पण आहे. अयो चपली आहे की उभा. तोड. हा चिकू डोले. वाचले. मला पण राहिला वास. चला आता गाणी लागतील. आलाय टक्कल तकडं दिसत नसेल बघा, तकड आहे या. सकाळी फुलं नेलेली सगळे. कशी दाखवते वाच मागं सरकते, मिनिट दिसावी इतके जवळ नसते याच्या मागे. सकाळी सोनू शाळेत गेली का इकडा, इकडं आहे ग, दाखवती. सकाळी सोनू शाळेत गेली तेव्हा मी फुलं तोडून दिली, आणि संपला आता बहार त्याचा. म्हणजे आता मला वाटते थोडं छाटावं, म्हणजे पाऊस पडला ना अजून फुटून येईल चांगलं, कारण कळे संपला. हो लव चांगली हिलवेल तर का बघा काम चाललंय. बघा ते कॅनलचं काम चाललंय आता. मम्मी ना आंबा चिल्लाय, आता दूध वाच मारून दाखवत जा, मनानं करते ती करते, नीट तरी करत. इकडं मम्मी आंबा चिल्लाय, तर का माझं डोकं खेळायचं चाललंय, आणि मम्मी पाणी वाटायला चालली. आता मी जीवन आले. आज आंबा तसंच आहे, उजळ नाही ना. नाही तो कुई आहे. कुई कुया 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 कुई कुई. एवढी मोठी कुई आहे बघा. तो दिसत असेल एवढी मोठी कुई असते का कवा. हा, आणि इकडेच ही केळं आम्ही मीठ आणि चटणी टाकण्याला. हो ना, मग ही वर दाखव. आता दोघांना ताट घेतलंय. असं धरायचं असतं नीट. तर चला या सगळेजण जेवायला, आता आम्ही जेवतो. आणि काय नाही अजून, बस एवढाच होता दिवस. आता पण आज चांगला दिवस झाला ना. तर कसं वाटला?
बास का बघ. बस 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 बस. बस. मला छान वाटलं. तुला कसं वाटलं? मला पण छान वाटलं जाऊन शाळेत बियत. आणि तुला करमलं का शाळेत मला सोडून? नीट दाखव की मी कुठे आहे. हा कडमलं ना. करमलं. माझी आठवण आली का मम्मी कशी गेली असेल स्कूटीवर? आली होती की. टेन्शन आलं होतं का? आलं होतं त्या गईपासून हलू गेली का ती टेन्शन आलं हा, होतं. आणि मी रस्त्याने गेलेलो ना तिथे एक म्हस बांधलेली हं. आणि आमची गाडी गेली ती म्हस अशी भोजली आणि अशी म्हणजे अंगावर आल्यासारखी झालेली. तर सोडून त्याची भीती वाटते. नाही ढाका दिसते का त्यात? माझ्याकडे नको बघू, कॅमेऱ्यात बघ, तुम्हाला दिसते. तर माझ्या बाळाने टेन्शन घेतलं होतं वाटतं. त्याच्या आधी पण व्हायची भीती ते हिरीपासून ना ही मी व्हायची. बारकी आहे का तुझ्यासारखी? तुला कळत नाही का? मी हिला सांगते कसं वागायचं. नीट धर, वाकडा झालाय कॅमेरा. हं. मी हिला सांगते कसं वागायचं आणि हिचं मला टेन्शन येतं आणि ही माझं टेन्शन घ्यायला लागली. शिमडी पोरगी झाली का मी? नाही ग. चटणी टाकायचंय का? ए नको बाया नको. थोडं. बस 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 तिखट झाली. तुझ्या टीचरने काय सांगितलं माहिती आहे ना? तिखट भाजी खायची असते आता. नीट. तिखट भाजी. आणि सोनूला मी टोमॅटो दिले तर तिने असा डबा खाल्ला होता. जर वेळेस खात नाही. शाळेत ती पण नाश्ता वगैरे बनवून आणतात का नाही, तर ती पण खाते ती आणि ही पण खाते. म्हणजे तिने खाल्लं होतं आज. सगळं सपडा साफ करून आणला मी. तो डबा दिसतोय टोपल्यापाशी, तो डबा नेला होता. आता पसारा पसारा करून टाकला. आता येईल बघ एक ट्रॅक्टर लगेच गाणं वाजवतील. नतन वाजली नतन ती गाणं मला काय येत नाही पण थोडं ते नतन आली नतन. आणि बघा लाईट होया पण फ्रीज काय चालू करत नाही माहिती का? आता पण केला होता लाईट गेलेली म्हणून. हा आणि केला केला काढ तुझा ग्लास? माझा गॅस कित होते पुढं आम्ही बंद करतो नाही तर ध्यानात जात. कारण आमच्याकडे ना अशी डिम लाईट येते. हो आणि कळत नाही डिम लाईट. चमकत असते मग एखाद्या वेळेस जळतं काय 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 म्हणजे टेव्या जळल्यात भरपूर काय काय जळलंय ना. हो. त्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंगला लाईट गेली ना मग ती बंदच करून टाकतो. आता ही पण करायचं तो पंखा पण जळतो फ्रीज पण जळतो पण वरचा पंखा जळतो सगळं जळतं ते. बस 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 जास्त काळजी घेतो. तर हो. चला या सगळ्याचं जेवायला. आणि आंबा पण खायला या. आता घेतो आम्ही जेवण आणि मग तुम्हाला भेटतो. तर चला बाय बाय. आता हिचा खोकला गेलाय आणि आता ही डबल आंबा खायला लागली आणि तुम्ही मला कमेंट करता दी पुरीला काय पण खायला म्हणजे तिला खोका यायचं नाही. पण खरं सांगू हां ती नाही देत मीच खाते म्हणून तिला काय म्हणू नका. मला म्हणा ती नाही काय खात मला नाही चालत पण मीच खाते म्हणून. मी आता तिला चॉकलेट देत नाही म्हणजे मलाच कधी कधी वाटतं मी तिच्याला इच्छा मारते का तिचं मन होत आहे पण ना तिच्या शरीराला ती सूट नाही होत. ती लगेच आजारी पडते. मी नाही देत पण काय करणार तिची इच्छा होते तर इच्छा मारून पण उपयोग नाही ना. एकच घ्या आणि मोठी घेऊ नको छोटी घे त्यातले पण अर्धे ठेव. तर असं चला या सगळेजण जेवायला. मग धरणं तिनं माझं शूट घेतलेलं आता मी तिचं घेते. तर या सगळेजण जेवायला. हां त्यातलं पण अर्धं ठेवलं बघा तिनं. खावा. मला काय लहान टोमॅटो घेतलं का? मी आज भाजी बनवलेली टोमॅटोची चटणी नव्हती सुकं टोमॅटो बनवलेलं पण ती इतकं टेस्टी झालेलं अशी सोनू म्हणते कारण तिनं ती आवडीनं खाल्लंय पण मी एक पण घास नाही खाल्ला. आता मी खाणार आहे. हो खरं छान लागतं मस्त.